नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याच्यातला परिसर अभ्यासचा घटक 4 हा पाहणार आहोत. आता आपले 3 घटक झालेले आहेत, त्यामधले सर्व प्रकरण आपण पाहिले आहेत. व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओ पहा. घटक 4 आहे सामाजिक परिसर, त्यातलं प्रकरण 17 कुटुंब रचना याविषयी सर्व माहिती घेऊत आणि मग त्याच्यावरच्या प्रश्न सोडवणार आहोत. महत्त्वाचे मुद्दे 1 कुटुंब. तर कुटुंब म्हणजे काय याच्यावर आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. आपलं कुटुंब म्हणजे आपल्या घरात आपण जे व्यक्ती ज्यांच्यासोबत राहतो ते आपलं कुटुंब असतं. आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा, काका काकू. काही जणांचं कुटुंब खूप मोठं असतं तर काही जणांचं कुटुंब छोटं असतं. कुटुंब अर्थ आणि महत्व पाहूत. एकमेकांशी नाते असलेल्या लोकांचा समूह म्हणजे कुटुंब होय. म्हणजे त्यांचं एकमेकांशी नातं असतं. प्रत्येकाचं प्रत्येकाशी काही ना काहीतरी नातं असतं. त्या लोकांच्या समूहाला कुटुंब म्हणतात. कुटुंबात सर्वजण एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना मदत करतात आणि कुटुंबामुळे आपल्याला सुरक्षित वातावरणात राहायला मिळते. कुटुंबातील सर्वजण एकमेकांशी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीने बांधलेले असतात. दुसरा मुद्दा आहे कुटुंबाचे प्रकार. आता कुटुंबाचे प्रकार पण वेगवेगळे असतात. मी सांगितलं तुम्हाला मोठे कुटुंब असतं, कोणाचं छोटं असतं, कोणाचं विभक्त असतं. तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकार दिलेले आहेत. मोठे कुटुंब म्हणजे त्याच्यामध्ये आई, बाबा, आजी, आजोबा आणि मुले अशा 3 पिढ्या एकाच कुटुंबात राहतात. त्यास मोठे कुटुंब म्हणतात. दुसरं विभक्त कुटुंब. शहरात बहुतेक घरात आई-वडील आणि त्यांची मुले राहतात. त्याला विभक्त कुटुंब म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 2च पिढ्या असतील किंवा एकच पिढी असेल. त्याला विभक्त कुटुंब म्हणणार. तिसरं एकत्र कुटुंब. आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू, चुलत भावंडे, आपण स्वतः आणि आपली भावंडे एकत्र राहणाऱ्या कुटुंबाला एकत्र कुटुंब म्हणतात. चौथा पॉइंट आहे एकत्र कुटुंबात कुटुंबातील सदस्यांची संख्या किमान 8 किंवा त्यापेक्षा अधिक असते. 5वं विस्तारित कुटुंब. आई, बाबा आणि त्यांची मुले तसेच आई वडील आणि वडिलांकडील सर्व नातेवाईक, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, आत्या काका, मावशी काका आणि त्या सर्वांची मुले म्हणजेच आपली चुलत भावंडे, मामे भावंडे, आत्ते भावंडे आणि मावस भावंडे या सर्व नातेवाईकांच्या गोतावळ्यास विस्तारित कुटुंब म्हणतात. हे तुम्हाला कुटुंबाचे प्रकार लक्षात ठेवायचे. मोठे कुटुंब, विभक्त कुटुंब, एकत्र कुटुंब, विस्तारित कुटुंब हे सर्व कुटुंबाचे प्रकार आहेत. विस्तारित कुटुंब एकाच छताखाली एकाच घरात राहत नाही. मात्र काही कार्यक्रम प्रसंगी आणि अन्य निमित्ताने ते एकत्र येतात. म्हणजे एखादा सण असेल, कार्यक्रम असेल तर तेव्हा काय होत असतं ते एकत्र येतात. पण एरवी ते एकत्र राहत नाहीत, वेगवेगळ्या घरी राहतात. एकल पालकत्व कुटुंब. ज्या कुटुंबात आई किंवा बाबा यापैकी एकच पालक आणि त्यांची मुले राहतात त्याला एकल पालकत्व कुटुंब म्हणतात. म्हणजे एकल पालकत्व म्हणजे फक्त आई किंवा बाबा या दोन्हीपैकी एकच पालक असतं त्या मुलाला, त्याला म्हणतात एकल पालकत्व कुटुंब. आता तिसरा मुद्दा आहे जवळचे नातेवाईक. 1 बाबांच्या बाजूचे नातेवाईक. बाबांचा भाऊ आपला काका असतो. काकाची बायको आपली काकी किंवा काकू असते. काका काकीची मुले, चुलत भावंडे, चुलत भाऊ, चुलत बहीण, बाबांची बहीण, आत्या, आत्याची मुले, आते भावंडे, आते भाऊ, आते बहीण. तर दुसरं आहे आईच्या बाजूचे नातेवाईक. आईचा भाऊ आपला मामा असतो. मामाची बायको, मामी, मामा मामीची मुले, मामे भावंडे, मामे भाऊ, मामे बहीण, आईची बहीण, मावशी, मावशीची मुले, मावस भावंडे, मावस भाऊ, मावस बहीण. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे वंशावळ. कुटुंबातील सदस्यांची पिढ्यानुसार मांडणी म्हणजे वंशावळ होय.
आई वडील आणि त्यांची सर्व भावंडे तसेच आजी आजोबा पणजी पणजोबा यांचा कुटुंब विस्तार म्हणजेच वंशावळ होय. वंशावळीमुळे आपल्याला आपल्या कुटुंबाचा इतिहास समजण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण हे कुटुंब रचना कशा प्रकारे असते, कुटुंब म्हणजे काय, त्यानंतर कुटुंबाचे प्रकार किती आहेत, कोणकोणते आहेत, जवळचे नातेवाईक कोणते, सर्व आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. आता याच्यावरचे प्रश्न सोडवूयात. स्वाध्याय प्रश्न पहिला, आईचा भाऊ आणि वडिलांचा भाऊ यांना अनुक्रमे काय म्हणतात? ए काका मामा, बी मामा काका, सी दोघांनाही काका आणि डी दादा नाना. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी मामा काका. आईच्या भावाला मामा म्हणतात आणि वडिलांच्या भावाला काका. तर हे पहिले मामा काका का आलं, मामा का आलं, तर कारण त्यांनी अनुक्रमे म्हणलं आहे. अनुक्रमे म्हणजे पहिलं कोणाचं विचारलं ते लिहायचं आणि नंतर दुसऱ्याचं. आणि मग हे आपलं जे बी उत्तर आहे, इथे 4 ऑप्शन दिलेले असतात ABCD. त्यातलं हे बी ला काय करायचं आहे आपल्याला, हे वर्तुळ काळं करायचं असतं. बॉल पेन यूज करू शकता तुम्ही, काळी किंवा निळी, दोन्हीपैकी कोणत्याही पेन वापरून ते तुम्हाला पूर्ण रंगवायचं आहे. दुसरा प्रश्न, माझ्या बाबांची बहीण माझ्या आईची कोण लागते? ए आत्या, बी बहीण, सी नणंद आणि डी मेहुणी. तर माझ्या बाबांची बहीण ती तुमच्या आईची कोण लागेल, माझ्या आईची कोण लागते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नणंद. तिसरा प्रश्न, माझा मामा हा बाबांचा रिकामी जागा लागतो. ए भाऊ, बी मेहुणा, सी दीर आणि डी मित्र. तर माझा मामा हा बाबांचा म्हणजे माझा मामा जो आहे हा वडिलांचा कोण लागतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेहुणा लागतो. चौथा प्रश्न, माझ्या ताईचे पती माझे कोण? ए मित्र, बी भाऊजी, सी दादा आणि डी काका. तर माझ्या ताईचे पती माझे भाऊजी, पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न, बाबांची आई माझ्या आईची कोण लागते? बाबांची आई माझ्या आईची कोण लागते? ए आई, बी ताई, सी आत्या आणि डी सासू. तर याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक डी सासू. नंतर 6वा प्रश्न आहे, माझ्या रिकामी जागा आणि माझे आडनाव सारखे असते. माझ्या कुणाचे आणि माझे आडनाव सारखे असते? ए मावस भावाचे, बी मामे भावंडाचे, सी चुलत भावंडाचे आणि डी आत्ते भावंडाचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुलत भावंडाचे. चुलत भावंड म्हणजेच काका, काकू यांचा मुलगा. तर काका ते काय असतात, आपल्या वडिलांचेच भाऊ असतात, त्यामुळे त्यांचं आडनाव तुमचं आडनाव सेमच असणार. प्रश्न 7वा, माझ्या काकांची मुलगी ही माझी ए काके बहीण, बी आत्ते बहीण, सी मावस बहीण, डी चुलत बहीण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चुलत बहीण. काकांची मुलगी म्हणून तिला चुलत बहीण म्हणतात. 8वा प्रश्न, शर्वरी आणि अदिती या दोघींच्या आई एकमेकींच्या बहिणी आहेत. तर शर्वरी आणि अदिती यांच्यातले नाते काय? शर्वरी आणि अदिती या दोघींच्या आई एकमेकीच्या बहिणी आहेत, म्हणजे त्या दोघींच्या आई एकमेकीच्या बहिणी आहेत. जसं शर्वरी आणि अदिती या बहिणी आहेत. तर ए मावस बहिणी, बी आत्ते बहिणी, सी मामे बहिणी आणि डी चुलत बहिणी. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक हे मावस बहिणी, कारण त्यांच्या बहिणी त्यांच्या आई ज्या आहेत त्या दोघी एकमेकांच्या बहिणी आहेत, म्हणजे त्या मग काय झाल्या, त्या पण बहिणीच झाल्या, पण मावस बहिणी झाल्या. प्रश्न 9वा, विक्रमचे बाबा आणि ज्योतिर्मयची आई ही दोघे सख्खी भावंडे आहेत. तर विक्रम ज्योतिर्मयचा कोण? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मामे भाऊ. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नातेवाईक एकत्र कुटुंबाचा भाग नाहीत? ए मामा मामी, बी काका काकू, सी आई वडील,
डी तुमचे सख्खे भाऊ बहीण. तर एकत्र कुटुंबाचा भाग कोणते नाहीयेत, तर पर्याय क्रमांक ए मामा मामी. आता इथे एक परिच्छेद दिलेला आहे, कुटुंबाविषयीच आहे. हा परिच्छेद वाचून घ्यायचा आहे. तुम्हाला वाचायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुस्तक नसेल तर, पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये पाहून वाचून काढा आणि त्याच्यावरचे मग आपण प्रश्न पाहू. एक, कुटुंब आपल्या सदस्यासाठी कोणती मूलभूत कार्ये पूर्ण करते? ए केवळ खेळणी देते, बी अन्न आणि वस्त्र पुरवणे, सी केवळ पैसे कमवणे आणि डी घराबाहेर राहणे. कोणते मूलभूत कार्य पूर्ण करते? पर्याय क्रमांक बी अन्न आणि वस्त्र पुरवणे. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणती मानसिक गरज कुटुंब आपल्या सदस्यांसाठी पूर्ण करते? ए केवळ अभ्यास घेणे, बी नवीन गाड्या खरेदी करणे, सी सहवासाबरोबर प्रेम व आधार देणे, डी फक्त आजारी पडल्यावर औषध देणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सहवासाबरोबर प्रेम आणि आधार देणे. तिसरा प्रश्न, जवळजवळ सर्व संस्कृतीमध्ये मुले जन्माला आल्यानंतर कुटुंबाची मुख्य भूमिका काय असते? ए त्यांची काळजी घेणे आणि त्यांना समाजात कार्य करण्यास तयार करणे, बी त्यांना कामाला लावणे, सी त्यांना इतर देशात पाठवणे, डी त्यांना फक्त खेळायला देणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्यांची काळजी घेणे आणि त्यांना समाजात कार्य करण्यास तयार करणे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा, कुटुंबाचे कार्य कोणासाठी फायदेशीर असते? ए केवळ आई बाबा, बी केवळ मुले, सी फक्त समाजातील लोक, डी वैयक्तिक सदस्यांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वैयक्तिक सदस्यांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी. प्रश्न पाचवा, कुटुंब मुलांची काळजी प्रामुख्याने कोणत्या काळात घेते? ए केवळ म्हातारपणात, बी केवळ कॉलेजमध्ये गेल्यावर, सी फक्त शाळेत असताना आणि डी त्यांच्या सुरुवातीच्या वर्षात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्यांच्या सुरुवातीच्या वर्षात. अशा प्रकारे हा आपण कुटुंब या प्रकरणावरचं कुटुंब रचना या प्रकरणावर संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा सोडवलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांपर्यंत हा जे नवोदयचे परीक्षा देणार आहेत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल यासाठी सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.